नमस्कार मैत्रिणींनो, मदर्स डे विशेष मी मँगो बर्फी बनवणार आहे. मिठाई आंबे सोलून गर काढून घेतलेला आहे. 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे. पावशेर खवा घेतलेला आहे. आपल्याला मस्त अशी मिठाई बनवायची आहे. मदर्स डे विशेष शेगडीवर एक पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊया, कारण आपल्याला खवा मिक्स करून घ्यायचा आहे. खाली चिकटू नाही म्हणून 1 चमचा तूप टाकत आहे. पॅन चांगला गरम झालेला आहे. तूप पण वितळलेलं आहे. सर्व बाजूने आपण पसरून घेऊया. यामध्ये खवा टाकून देऊया. खवा चांगला मोकळा करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे खवा वितळून झालेला आहे. सारखा हलवत राहायचा आहे, नाहीतर आपला खवा करपेल आणि आपली मिठाई बिघडेल. म्हणून सारखं लक्ष देऊन हलवायचं आहे. आता इथे 100 ग्रॅम साखर टाकून दिलेली आहे, कारण आंबा खूप गोड असल्यामुळे मी 100 ग्रॅमच साखर टाकलेली आहे. साखर आणि खवा पण विरघळून झालेला आहे. सर्व बाजूने असं हलवून घ्यायचं आहे. अजून 1 मिनिट आपण असं हलवत राहूया बारीक गॅस करून. बऱ्यापैकी घट्ट होत आलेला आहे साखर आणि खवा. यामध्ये आपण आता आंब्याचा गर टाकून देणार आहोत. आंब्याचा गर टाकल्याच्या नंतर पटापट हलवायचं आहे. यामध्ये मी खोबरं टाकणार नाही, खोबऱ्याचा केस, आणि कलर पण टाकणार नाही. आपल्याला असंच रिअल खायचं आहे मिठाई. बऱ्यापैकी घट्ट होत आलेला आहे मँगो टाकल्याच्या नंतर. सारखं हलवत राहायचं आहे सर्व बाजूने. अशी टेस्टी मिठाई आपल्याला खायची आहे. अजून जरा वेळ आपण असंच हलवून घेऊया. कलर खूप चेंज झालेला आहे. तर बऱ्यापैकी घट्ट झालेले आहे. आता आपण शेगडी बंद करून घेऊया. आपली मिठाई एका ताटाला तूप लावून थापून घेतलेली आहे. 2 तास ठेवूया आपण अशीच घट्ट होण्यासाठी. 2 तास झालेले आहेत. आता आपण चांदीचा वर्क लावून त्याचे काप करूया, वड्या पाडूया. अशा प्रकारे आपण चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे आपल्या आंबा मिठाईला. मस्त झालेले आहे. आता कट करून घेऊया. मस्त झालेली आहे आपली मिठाई. अशा प्रकारे आपली मिठाई तयार झालेली आहे. तुम्हाला जर मँगो मिठाई आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघत राहा.